₹1 पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। खरीप आणि रब्बी हंगाम 2024 मधील पीक विमा सोमवारपासून खात्यामध्ये येणार। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती। बघा मित्र हो, एकूण 400 कोटी रुपयांचं वाटप राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये होणार। राजस्थानमधील एका कार्यक्रमामधून पीक विम्याचं वितरण हे त्या ठिकाणी आता केलं जाणार आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। बघा नेमके कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते जिल्हे पात्र आहेत आणि हेक्टरी किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राइब देखील करा। शेतकरी मित्र हो, 2024 मध्ये राज्यात जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं होतं। मग यामध्ये सोयाबीन असेल, कापूस, मका, कांदा यासारखी खरीपाची पिकं वाया गेली होती, परंतु शासनाच्या माध्यमातून तात्काळ दखल घेऊन पंचनामे देखील करण्यात आले होते। पण मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही निवडणुका होत्या तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खरीप 2023चा पीक विमा जो काय आहे तो त्या ठिकाणी वाटप करण्यात आला होता। परंतु 2024 बाबतीत त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह होतं। निवडणुका झाल्याच्या नंतर खरीप आणि रब्बी 2024चे जे काही नुकसानग्रस्त शेतकरी आहे त्यांना त्या ठिकाणी पंचनाम्याच्या आधारावरती त्यांना पीक विम्याचं वितरण हे करण्यात आलं होतं। मग यामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश होता। शासनाच्या माध्यमातून जवळपास 3800 कोटी रुपयांचा पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी वाटप करण्यात आला होता। मात्र हा पीक विमा जो आहे तो फक्त 2 ट्रिगरच्या अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आला होता। बघा मित्र, आता याशिवाय राज्यातील जे काही 5 जिल्हे होते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवण्यात आला होता शासनाकडे 75% पीक विम्यासाठी। आता या 75% पीक विमा देखील राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी वाटप झालं होतं, परंतु बरेचसे शेतकरी जे काय त्यांना त्या ठिकाणी पीक विमा मिळाला नव्हता। याचं कारण त्यांचं जे काही नुकसान आहे ते उर्वरित 2 ट्रिगरच्या अंतर्गत ग्राह्य धरण्यात आलं होतं आणि त्यानुसार पंचनामे करण्यात आलं होतं। मात्र शासनाच्या माध्यमातून दुसऱ्याही हप्त्यासाठी त्या ठिकाणी 9 जुलै 2025 रोजी एक शासन निर्णय काढण्यात आला आणि त्यानुसार 1028 कोटी रुपयांची जी काही रक्कम आहे ती त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली होती। बघा, आता शेतकऱ्यांकडून वारंवार पीक विमा कधी मिळणार अशी विचारणा केली जात होती, परंतु दुसऱ्या हप्त्यातील जो काही 400 कोटी रुपयांचा पीक विमा आहे त्याच्या वाटपाची तारीख अखेर त्या ठिकाणी ठरलेली आहे। हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या सोमवारपासून त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे अशी माहिती ॲग्रोवन वृत्तपत्राच्या माहितीनुसार आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर आहे आणि ऑनलाईन दिसत आहे अशा शेतकऱ्यांचा जो काही पीक विमा आहे हा त्या ठिकाणी आता खात्यामध्ये येणार आहे। बघा, आता राज्यातील अनेक जे काही शेतकरी असेल शेतकऱ्यांना खरीप 2022 पासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई त्या ठिकाणी मिळाली नाही, तसेच खरीप 2024 मधील वेगवेगळ्या ट्रिगरमधील सुद्धा भरपाई अद्याप त्या ठिकाणी थकीत आहे। रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्यापर्यंत त्या ठिकाणी देण्यात आली नाही, मात्र आता सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही सर्व भरपाई त्या ठिकाणी जमा केली जाणार आहे आणि त्यासाठी थेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यामुळे आता पीक विमा 100% येणार। बघा मित्र हो, काही शेतकऱ्यांना खरीप 2022 पासूनची रक्कम जी काय आहे ती त्या ठिकाणी मिळालेली नव्हती। वेगवेगळ्या हंगामातील भरपाई काही कारणास्तव कंपन्यांनी दिलेली नाही। तसेच खरीप 2024 मधील काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगावर जे काही शेवटचे 2 ट्रिगर आहेत त्यानुसार त्या ठिकाणी भरपाई मिळालेली नव्हती। राज्य आणि केंद्र सरकारने विमा कंपन्यांना आवश्यक तो विमा हप्ता आणि अनुदान देऊन सुद्धा विमा कंपन्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अजूनही भरपाई दिलेली नाही। आता राज्याने आपला जो काही 1028 कोटी रुपयांचा हप्ता आहे तो जुलैमध्ये दिल्यानंतर सुद्धा कंपन्यांनी भरपाई दिलेली नव्हती। त्यामुळे आता थेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याची दखल त्या ठिकाणी घेतली आहे आणि 11 ऑगस्ट रोजी भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत। सोमवारी राजस्थानमध्ये एक झुंझुनू जिल्हा आहे, तिथे एक कार्यक्रम त्या ठिकाणी तिथे आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमास केंद्रीय कृषी मंत्री व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे देखील त्या ठिकाणी आता उपस्थित राहणार आहेत। राज्य सरकारांनाही शेतकऱ्यांना सोमवारी विमा भरपाई देण्यात राज्याचा हिश्श्याचा विमा हप्ता किंवा अनुदानामुळे अडचणी येणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। एका क्लिकवरती सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल याची सर्व तयारी राज्य सरकार आणि विमा कंपन्यांनी करावी अशाही सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या। त्यामुळे विमा भरपाईची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता एक आनंदाची बातमी त्या ठिकाणी मिळणार आहे। येत्या सोमवारी पीक विमा जो काय तो तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे। आता शेतकरी मित्र, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की नेमका हा पीक विमा आपल्याला मिळणार किती आहे, तर जवळपास जो काही पीक विमा आहे तो पंचनाम्याच्या आधारावरती वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे हा जो काही पीक विमा असणार आहे तो सरसकट पीक विमा असणार आहे आणि त्यामुळे जवळपास हेक्टरी 8200 ते 8500 रुपये एवढा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होऊ शकतो। जो काही पीक विमा आहे
तो आता मंजूर आहे की नाही हे तपासणं त्या ठिकाणी तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला तपास जर असेल तो ऑनलाईन PMFBYच्या साईटवरती जाऊन तुम्ही तुमच्या पीक विम्याचे स्टेटस पाहू शकता. याशिवाय तुमच्याकडे जर व्हॉट्सअप असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा PMFBY चॅटबॉट नावाची सर्व्हिस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून देखील तुम्ही तुमचा पीक विम्याचा स्टेटस आणि मंजूर पीक विम्याची रक्कम ही त्या ठिकाणी पाहू शकता. बघा, आता पीक विमा खात्यामध्ये येण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी विशेष पद्धतीची काळजी घेतली गेली पाहिजे. यामध्ये तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डशी संलग्न असणं अतिशय गरजेचं आहे, कारण की पीक विम्याचे जे काय पैसे ते DBT ट्रान्सफर या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक खात्याची KYC करून घेणं हे अत्यंत त्या ठिकाणी आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे पैसे न अडकता खात्यावरती त्या ठिकाणी जमा होण्यास मदत होते. मित्रो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झालाय का कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीच होतो. पण मित्रो, धन्यवाद.